नाही सर, तसं नाही. आता मॅडम आल्यात, मॅडमला काही रस्त्यामध्ये अडथळे निर्माण झाले. हो, मॅडमला अडथळा निर्माण झाला म्हणून तुम्ही काढत आहात. मॅडमला अडथळा झाला, नाही बाकी सामान्य जनता अडथळा झाला तुम्ही काढता का? नाही काढता सर, तसं. ते रस्त्यावर जे बसलेत, आता ह्या दोन्ही साईडला अतिक्रमण आहे. 50 फूट केव्हा केलेलं आहे बघा तुम्ही. एक साईड पूर्ण अतिक्रमण 15 फूट पुढे आलेले. आम्ही 2 फुटावर 3 फुटावर बसले तर त्यांना उडवलेत आमच्या सारख्याला. आता तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दाखवतो आम्ही किती 15-20 फूट पुढे आलेले आहेत दुकानदार. त्यांना का अन्याय, त्यांच्यावर का अन्याय नाही त्यांच्यावर, आमच्यावर का अन्याय. आपल्या समोर आहे. नमस्कार. मोसीना आपलं या जे काही नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने अतिक्रमण काढलेलं आहे त्यामध्ये आपले जे काही व्यापारी आहेत, जे काही छोटे मोठे, त्यांचं कुठं नुकसान झाले किंवा किती जणांचं काढलेलं काय माहिती ते सांगा. ही पहिली सूचना अशी आहे की सी ओ साहेबांना मॅडमने म्हणले होते की बा फुटपाथवर पाठीमागं बसा. समजा लोक पाठीमागं बसलेले तरी बी नगरपालिका उठवाउठी करते, सामान भरून घेऊन जात आहे. याच्या काही सूचना नाही. सूचना अशी आहे की दुकानं रोडावर आहे, अशी आहे तसे आहे म्हणून करतात. पण समजा जे लोक आहेत व्यवस्थाने बसलेले आहेत, असं नाही की तो रोडावर बसलेले आहेत. बिलकुल रोडावर बसले त्यांना घेऊन जाऊ शकता. जे रोडच्या खाली बसलेले आहेत त्यांना काय घेऊन जाऊ शकता. किती जणांचं सामान नेलं का खाली बसलेच काही? खूप जणांचं नेलेले. किती नुकसान केलं आजपर्यंत? खूप जणांचं मान आहे. कटलेरीवाले घेऊन गेले. तुमचं मत काय याच्यावर? याचा असं आहे की बा त्यांना जागा द्यावा. आम्हाला बी फुल मोकळी जागा भरपूर आहे, त्यांना जागा द्यावा. अशी तुम्हाला अडचण होत असेल ना द्यावा. मोठ्या दुकानदाराला देवा. मोठ्या दुकानदाराचे किती समोर आले त्याला अडचण नाही. आणि फुटपाथवाले हातावर पोट घेत नाही व्यवसाय करत असेल त्याला काय उठून तुम्ही. परवा तुमची निवडणूक झाली फुटपाथवाल्याचं, तुम्ही निवडून आलात. तुम्ही संघटनेतर्फे काही निवेदन दिले का? निवेदन त्यांनी काही माहितीच नाही केलं. निवेदन आज देणार का? हो देईल, बिलकुल देऊ शकतो आम्ही. आणि हे काढण्याचं काम चालू आहे. कंधार शहरात कुठून फुटपाथ अतिक्रमण करा? शिवाजी चौक, भोसी रोड, वडोद रोड, भवानीनगर, कमानीपर्यंत. कंधार शहरातलं अतिक्रमण काढत असताना काही जप्ती केल्यात का? जप्ती याच्या अगोदर केलेल्या आहेत. आज काही जप्ती केलेल्या नाही. फक्त प्रेमानंच आम्ही सांगून त्याच्या त्याला मनानं काढून घेत आहे. जे विनापरवानगी बसलेले आहेत आणि ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे त्यांना प्रेमानं सांगितल्यामुळे त्यांनी स्वतः काढून घेत आहेत. आणि जे काढून घेणार नाहीत त्यांचं आम्ही स्वतः काढून देणार. तुमची किती जणांची टीम कार्यरत आहे? आता आमचे हे माझे किती आहेत? 10 जण आहेत. 2 लेडीज आहेत, 10 पुरुष आहेत आमच्यासोबत, माझ्यासोबत. आजपर्यंत काही आपल्याला त्रास काही नाही. त्यांचंही आम्हाला सहकार्य आहे. पोलीस सुरक्षात काम चालू आहे. पोलीस बंदोबस्तात काम चालू आहे. अतिक्रमण झालंय, तुम्ही उघड्या डोळ्यानं बघता, कंप्लेंट केल्यावरच काढता का? कंप्लेंट केल्यावर नाही सर, तसं नाही. आता मॅडम आल्यात, मॅडमला काही रस्त्यामध्ये अडथळे निर्माण झाले. हो, मॅडमला अडथळा निर्माण झाला म्हणून तुम्ही काढत आहात. मॅडमला अडथळा झाला, बाकी सामान्य जनता अडथळा झाला तुम्ही काढता का? नाही काढता सर, तसं काही नाही. गांधी चौकात काय परिस्थिती आहे आज? आता गांधी चौकाचं येऊ. भोसी रोडला काय परिस्थिती आहे? भोसी रोड आणि घोडद रोडला काय परिस्थिती आहे? आता या दोन्ही काम मॅडमला फिरल्यावरच काढणार का? नाही आता चालू आहे. मॅडम म्हणण्याच्या अगोदर चालू आहे. हे भवानीनगर कमान, भोसी रोड आणि घोडद रोड आणि हे मेन रोड. किती दिवस मोहीम राबवायची? एक 2-4 दिवसात गांधी चौकापर्यंत. त्या शिवाजी चौकाच्या वरी, भवानीनगरच्या वरी अतिक्रमण नाही का? आहे ना. मग कुठलं काय परिस्थिती? तर एक करून देऊ. 50 फुटापर्यंत असं मोजून घेऊ. बस स्टँडच्या वर तुमचं जे नगर परिस्थिती हात कुठपर्यंत आहे? याच्यापर्यंत स्मारकाच्या वर आसान नगरपर्यंत अतिक्रमण आहे की नाही? आसान नगरपर्यंत अतिक्रमण नाहीत ना. बघा तुम्ही, आसान नगरपर्यंत अतिक्रमण आहे की नाही? असतील तर काढून टाकू. आजपर्यंत तुम्ही अतिक्रमण हे सामान्य लोकांवरच राबवली जाते. कंधार शहराच्या जे पोट भरून खातात त्याच्यावर राबवतो आपण. वरीपर्यंत किती अतिक्रमण आहे? मोठमोठे अतिक्रमण आहे वरीपर्यंत. असं काही नाही. अरे तुम्ही बघा ना, मॅडमला वरी घुमावं लागेल का? मग नाही तसं काही नाही. गरीबाचं जे हातावर पोट भरणारे लोक आहेत त्यांना पटकन तुम्ही उठवायला लागला. मी स्वतः जिथं अतिक्रमण असेल तिथं मी जाऊन बघतो. तुम्ही जायला हे जे अतिक्रमण आहे पोट भरून रोज रोटी खाते आहेत, पण जे मुळामध्ये बिल्डिंग बांधलंय, कोणी वस्त्यावर आले त्याच्यावर काय अतिक्रमण काढणार आहेत का? त्याच्यावर अतिक्रमण काढू. त्यांचं अतिक्रमण असेल तर बिलकुल त्यांचं सुद्धा अतिक्रमण काढू. आणि ते तुम्हाला कल्पना द्यावं लागेल का? आम्ही जाऊन बघू ना अतिक्रमण रस्त्यावर झालंय काय. जी अतिक्रमणाची तुमची मोहीम आहे, तुम्ही त्याचे प्रमुख आहात. तुमचं कर्तव्य काम आहे की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं जाणं आणि पाहणं आणि काढणं. तुम्हाला सांगण्याची गरज असू नये. हो ठीक आहे. आज एक कलेक्टर दर्जाचे CO मॅडम आल्यात म्हणून तुम्ही जागृत झाला. नाही याच्या अगोदरही काढलेलं आहे सर. याच्या अगोदरही काढले. आपल्या रामेश्वर गोरे सरांच्या काळातही काढले. आता अजून काढलं तरी लोक अजून पुन्हा तिथंच बसतात सर. आता आम्ही सगळ्यांना सांगले की बाबा तुम्ही फुटपाथवर बसा. पण अतिक्रमण काढण्याची मोहीम ही आपली सदैव कार्यरत असते ना. पथक प्रमुख आहात तुम्ही. शहरात अतिक्रमण मोहीम चालू असताना समता नेटवर्क चॅनलच्या वतीने आम्ही अतिक्रमण प्रमुखधारकाची मुलाखत घेतली.
त्यांनी हातावरचे पोट धरणारे आहेत त्यांचं देखील काढलं आणि असं आश्वासन दिले आम्ही मजबूत जे बांधकाम केलेलं आहे त्या पत्राचे शेड केलेलं आहे त्यांचं देखील काढण्याचं आश्वासन करून अतिक्रमण मोहीम ही कागदावर नसताना अतिक्रमण नेहमीच कार्यरत असेल असे आश्वासन देऊन त्यांनी कोणावरही अन्याय होणार नाही अशा पद्धतीचं आम्ही दखल घेऊन कार्यरत राहू असं अनुष्का शर्मा यांच्या नेतृत्वाखाली काढल्याचं सांगत आहेत। आज एक कंधार शहरामध्ये अनुष्का शर्मा कलेक्टर नावाच्या अधिकारी आल्यामुळे त्यांना त्रास झाल्यामुळं हा अतिक्रमण काढण्याचा योगायोग आलेला आहे। असंच जर कलेक्टर